नमस्कार मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत। आपला पाठ पहिला आहे बुद्धिमत्तेचा आकलन। आकलन म्हणल्याबरोबर आपल्याला मराठी भाषेतील आपल्याला अक्षरमालिका जसे की आपण आता क क ख ग घ ञ च छ ज झ त्र ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म अशी एकूण 25 असणारी ही अक्षरमालिका आहे। मग आता आपल्याला छोट्या समजण्यासाठी आपण काय करूया, वर्ग पडूया। बघा, पहिला वर्ग जसा की क ख ग चा एक वर्ग, पुन्हा क ख ग घ ञ पर्यंत असणारा पहिला वर्ग, च छ ज झ त्र हा दुसरा वर्ग आणि त्याबरोबर ट ठ ड ढ न हा असणारा तिसरा वर्ग, त थ द ध न हा चौथा वर्ग, त्याचबरोबर प फ ब भ म हे पाचवा वर्ग। अशी एकूण क पासून सुरुवातीचं अक्षर आपलं क आहे आणि शेवटचं अक्षर आपलं म आहे। मग ही एकूण अक्षर मालिकामध्ये असणारे वर्णांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। जसे की आता एक आपण उदाहरण पाहूया। सुरुवात प्रश्न बघा। आता आपण पाहूया क, उदाहरण पहिलं क चा समसंबंध घ शी आहे आणि त्यानंतर ग चा समसंबंध कोणतं अक्षर जास्त आहे आपल्याला माहिती नाहीये, ते आता आपण काय करूया, काढून पाहूया। प्रश्न चिन्ह या ठिकाणी आपल्याला आलेला आहे, म्हणून आता आपण काढूया। त्याचबरोबर आता आपला प्रश्न विचारला की आता क सर्व वर्ण आपण ओळख करून घेऊया। जसं आता आपण की आता अक्षर दिले ख, मग आता ख क्रमांक जसं आता आपण 1 2 3 4 5 1 2 3 4 5 प्रत्येक अक्षर मालिकेला आपण क्रमांक दिला आणि या क्रमांक दिल्यापासून 1 पासून ते शेवटचं म अक्षर आहे। या म या अक्षराचा 25 क्रमांक आहे। मग आपल्याला संपूर्ण अक्षराचे क्रमांक माहिती असणं आवश्यक आहे। त्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया। पहिलं उदाहरण क चा, आता क चा क ख, आता ख नंतर ग म्हणजे क चा 1 क्रमांक आणि ग चा 2 क्रमांक। मग आता आपला 2 नंबरला ख आहे, तर आता घ इथं कशा पद्धतीने आलं ते आपण बघूया। मग आता ख 2 चा वर्ग बरोबर 2 चा वर्ग, बघा आपण काय करायचं, 2 गुणिले 2 वर्ग 2 चा वर्ग 4। मग आता 4 मिळालं, मग 4 नंबरचा अक्षर कोणता आहे आपला 1 2 3 4 मिळालं का घ। मग आता आपल्याला काय मिळालं घ। जसे आता आपल्याला समजले हे घ कसे आले, आता आपल्याला काढायचं आहे पुढचा अक्षर मालिकेतला वर्ण। मग आता आपण इथे दिला आहे ग ग गणपती, गणपती बाप्पा मोरया। आता ग चा क्रमांक मग सुरुवातीला आपण पाहूया। चला 1 2 3, मग आता आपला कोणता मिळाला 3 नंबर। मग आता बरोबर 3 चा वर्ग बरोबर आपला गुणाकार करण्याच्या पद्धतीमध्ये त्या संख्येचा 2 वेळा गुणाकार करून टाका, 2 3 3 3 9, म्हणजेच आपल्याला 9 क्रमांकाचा अक्षर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। तर आता आपण पाहूया। मग आता 1 2 3 4 5 6 7 8 9, चला कोणतं मिळालं झ, झबल्याचं। मग आता आपल्याला उत्तर काय मिळणार, या प्रश्नचिन्हाच्या जागी झ, म्हणजे आपला आन्सर आला का नाही पर्यायामध्ये, पहा बरं। व्हेरी गुड, थँक्यू। अशा पद्धतीने आजच्या ग्रुपवर पडलेला अभ्यास सर्वांनी सॉल्व्ह करायचा आणि उद्याच्याला स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या क्लासला सुट्टी राहील फक्त 4थीच्या वर्गासाठी। धन्यवाद।